कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं काय आवडलं का तू तुला? आणि असं काय बघितलंस त्यात? सांग की आम्हाला बी। नाही असं काही नाहीये बाई, असं काय नाहीये? मग लगीन कशापायी करतेस? म्हणजे मला म्हणायचं होतं की तसा तो प्रेमळ आहे। काय तरी तू पण आम्हासनी बी सांगी काहीतरी। आता याच्यात काय नीट सांगायचंय? म्हणजे आता मला शिवाचा स्वभाव खूप आवडतो। ती लोकांना खूप मदत करते, ती सगळ्यांना घेऊन पुढे चालते। म्हणजे तुमचं प्रेम प्रकरण आहे होय? म्हणजे तुमचं पहिल्यापासून आधी ओळख आहे होय? हा, म्हणजे आम्ही मित्र आहोत। हा म्हणजे होतो। म्हणजे आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हापासूनच मला वाटत होतं की आमच्यात काहीतरी असं वेगळं आहे, माहित नाही काय, पण ना तू खूप हुशार आहे। हा, आजोबा तुम्ही हे काय करताय? भविष्य सांगतोय। हो, मी तुझ्या बायकोचं भविष्य सांगणार। ओके। हे घे पूजेचं पान। अच्छा, म्हणजे हे ते पान आहे का की मी जर ते हाताच्या मुठीत चुरगळलं आणि माझ्या हातावर रंग आला तर माझी इच्छा पूर्ण होईल? हो, तू एकदा करून तर बघ, मग तुला खरं वाटेल। आणि हे पान आमच्या देवी आईच्या पूजेतलं आहे। बरं, करते मी। तुझ्या पूर्ण नावाला मनात ठेवून ह्या कवड्या पडलेल्या। हा, म्हणजेच याचा अर्थ तुझ्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत। तुझी बायको खूप सुंदर आहे, खूप हुशार आहे आणि तशी सुस्वभावी आहे। दिव्य सुंदर आहे आणि हुशार तर आहेच। प्रत्येक गोष्टीत ती तुला मदत करणार आहे, प्रत्येक अडचणीतून तुला ती सोडवणार। तुला आयुष्यामध्ये ती कधीच एकटं सोडणार नाही। बहुतेक हे शिवाबद्दल बोलतायत, कारण दिव्या तर आईला आवडते। जाऊ दे, बाकीची माणसं म्हणतायत ना तेच बरोबर आहे। हे आजोबांना काहीही बोलतायत, पण आता यांना चुकीचं नको बोलायला। आजोबा जे सांगतात ना ते समद खरं ठरतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।